हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रिझॉल्युशन ऑफ फोर्स त्याची संपूर्ण थिअरी आपण कव्हर केली. तर रिझॉल्युशन म्हणजे काय, एका फोर्सचे कंपोनंट्स तयार करायचे. तर त्यामध्ये आपण भरपूर केस डिस्कस केल्या होत्या. तर म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट जर एका फोर्सचे दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स तयार करायचे असतील तर ते कसे करायचे ते आपण म्हणजे बरंच डिस्कस केलं त्याविषयी. आणि एखाद्या फोर्सचे नॉन परपेंडिक्युलर दोन कंपोनंट तयार करायचे असतील तर ते कसे करायचे, ते साइन रूल वापरून कसे करायचं काय ते आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्या रिझॉल्युशन ऑफ फोर्सच्या जे आपण केसेस बघितल्या त्याच्यावर डिपेंड काही न्यूमरिकल्स बघणार आहे, म्हणजे प्रॉब्लेम्स बघणार आहे. तर त्यातला मी पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी लिहिलेला आहे. रिझॉल्व ए फोर्स ऑफ 40 न्यूटन. रिझॉल्व ए फोर्स ऑफ 40 न्यूटन ऍक्टिंग ड्यू ईस्ट. असं असू शकतं, इथं प्रॉब्लेम संपू शकतो तुमचा. किंवा ऍक्टिंग ड्यू ईस्टच्या ऐवजी ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स राईट असं असू शकतं. किंवा त्याच्याऐवजी ऍक्टिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असं सुद्धा असू शकतं. तर हे तीन टाईपचे प्रॉब्लेम इथं तयार झाले एकाच प्रॉब्लेमचे. मी आता डिस्कस करताना काय करणार आहे, जास्त प्रॉब्लेम घेण्याऐवजी एका प्रॉब्लेममधून जास्तीत जास्त प्रॉब्लेम कोणत्या कोणत्या टाईपचे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात असे प्रॉब्लेम मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे एका प्रॉब्लेमवरून. ओके, तर फॉर एक्झाम्पल म्हणून हा प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर घेतलेला आहे. तर बघा आता हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, त्यानंतर मी याच्यामधून कोणते प्रॉब्लेम तयार होऊ शकतात ते नंतर आपण बघूया. तर यातून तीन टाईपचे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. एक म्हणजे ऍक्टिंग ड्यू ईस्ट असं लिहिलं, एक प्रॉब्लेम तयार झाला. किंवा फक्त एवढंच लिहिलं हॉरिझॉन्टली टुवर्ड्स राईट, एक प्रॉब्लेम. किंवा असं लिहिलं फक्त अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, एक प्रॉब्लेम तयार झाला. सगळ्याचं मिनिंग एकच आहे, आन्सर एकच असणार आहे. ओके, आता गिवन आपल्याला काय दिलंय, आन्सर लिहायला सुरुवात करतो मी. गिवन, तर स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं बघा. पहिल्यांदा गिवन लिहायचं. गिवन काय दिलंय, रिझॉल्व फोर्स ऑफ 40 न्यूटन. फोर्स दिलाय 40 न्यूटन आणि डिरेक्शन कुठं दिली, ऍक्टिंग ड्यू ईस्ट. ईस्ट डिरेक्शनमध्ये किंवा हॉरिझॉन्टली टुवर्ड्स राईट किंवा अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस जे दिलं असेल ते इथं लिहा. आता इथं तिन्ही दिलंय, तिन्ही लिहितो मी. ड्यू ईस्ट किंवा हॉरिझॉन्टली टुवर्ड्स राईट. आता कुठलं तरी एकच दिलं असेल तुम्हाला तेच लिहायचं फक्त, टुवर्ड्स राईट. किंवा काय म्हणले, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. त्यानंतर फाइंड काय करायचे आपल्याला, टू फाइंड रिझॉल्व करायचे फोर्स, म्हणजे दोन कंपोनंट तयार करायचे. तर टू फाइंड काय असणार आहे, दोन कंपोनंट कोणते कोणते, एफ एक्स आणि एफ वाय. एफ एक्स कॉमा एफ वाय हे दोन कंपोनंट फाइंड करायचे. आता याचे फॉर्म्युले आपल्याला माहित आहेत. फॉर्म्युले कसे कुठून आले, जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी मागचं व्हिडिओ लेक्चर आधी बघणं गरजेचं आहे, तर प्रॉब्लेम समजणार. तर फॉर्म्युले काय आहेत, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा आणि एफ वाय इज इक्वल टू काय असतं, एफ साइन थिटा. आता साइन वगैरे सगळं आपण ते प्रॉब्लेम सोडवताना बघू. तर सोल्युशन कसं सोडवायचं बघा आता स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा डायग्राम काढा, कोऑर्डिनेट काढा, कोऑर्डिनेट सिस्टीम काढा. अशा पद्धतीनं कोऑर्डिनेट सिस्टीम काढली तर हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. आता आपल्याला पहिल्यांदा काय दिली, ड्यू ईस्ट, त्यामुळे पहिल्यांदा डिरेक्शन्स काढून घ्या. तर हे काय असतं, न्यूज, नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ, न्यूज. अलॉंग ड्यू ईस्ट म्हणजे काय, ईस्टच्या डिरेक्शनमध्ये. किती न्यूटन फोर्स आहे, 40 न्यूटन ड्यू ईस्ट. ओके, 40 न्यूटन ड्यू ईस्ट टाकून घ्या. किंवा असं म्हटले हॉरिझॉन्टली टुवर्ड्स राईट हॉरिझॉन्टल आणि टुवर्ड्स राईट 40 न्यूटन. किंवा असं म्हणू शकतात अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस कुठं आहे, इकडं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस.
त्या डिरेक्शनमध्ये 40 न्यूटन फोर्स आहे. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं तर थिटा किती आहे, थिटा अँगल 0 डिग्री, थिटा किती आला, अँगल 0 डिग्री. मग तुम्ही आता एक एक कंपोनंट काढा. पहिल्यांदा एपेक्स, एपेक्स काय असतं, एफ कॉस थिटा, एफ कॉस थिटा. एफ किती दिलंय 40 न्यूटन, 40 कॉस थिटा किती आहे 0 डिग्री. एपेक्स किती येणार, हे जर तुम्ही कॅल्सीमध्ये टाकलं तर एफेक्सची व्हॅल्यू किती येईल 40 न्यूटन, कारण कॉस 0 असतं 1, त्यामुळे 40 न्यूटन येईल. ओके, तसंच एफ वाय काढा. एफ वाय इज इक्वल टू काय असतं, एफ साईन थिटा. एफ आहे 40 इंटू साईन थिटा आहे 0 डिग्री. तर 40 साईन 0 तुम्ही कॅल्सीमध्ये जर टाकलं तर त्याचा आन्सर येईल 0. अशा दोन कंपोनंट आपण फाइंड केले. झालं, अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवायचा. गिवन टू फाइंड काय करायचं आहे, फॉर्म्युले कोणते यूज करायचे आणि सोल्युशन. आता या प्रॉब्लेममधून अजून कोणत्या कोणत्या टाईपचे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात, तर असा प्रॉब्लेम येईल, रिझॉल्व फोर्स ऑफ 40 न्यूटन ॲक्टिंग ड्यू नॉर्थ, किंवा वर्टिकली अपवर्ड ऑर अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. असा प्रॉब्लेम आला तर तुमचा फोर्स कुठं असणार आहे, इथं. त्यावेळेस थिटा तुमचं काय असणार आहे 90 डिग्री. बस 90 डिग्री व्हॅल्यू टाका इथं, 90 डिग्री. तुमची जी आन्सर येतील ते फायनल आन्सर. ओके, 90 डिग्री व्हॅल्यू टाकल्यानंतर. ओके, आता सपोज तुम्हाला अजून एक असं एक्झाम्पल आलं, रिझॉल्व फोर्स ऑफ 40 न्यूटन ॲक्टिंग ड्यू वेस्ट ऑर हॉरिझॉन्टली टुवर्ड्स लेफ्ट ऑर अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे फोर्स तुमचा कुठं असणार आहे, इकडे 40 न्यूटन. ओके, म्हणजे थिटा काय झाला 180 डिग्री. टाका व्हॅल्यू थिटाची 180 डिग्री, सेम फॉर्म्युले, आणि ज्या काही व्हॅल्यू येतील ते तुमचे आन्सर. ओके, अजून असा प्रॉब्लेम विचारला, रिझॉल्व फोर्स ऑफ 40 न्यूटन ॲक्टिंग ड्यू साऊथ किंवा ऑर वर्टिकली डाऊनवर्ड किंवा अलॉंग निगेटिव्ह वाय ॲक्सिस असं जर विचारलं तर तुमचा फोर्स कुठं असणार आहे, इकडं 40 न्यूटन. म्हणजे तुमचा अँगल किती झाला 270 डिग्री, 270 डिग्री. थिटाची व्हॅल्यू 270 डिग्री, फॉर्म्युले सेम टाका, जे आन्सर येतील ते तुमचे आन्सर. अशा पद्धतीनं किती प्रॉब्लेम तयार झाले बघा. एकाच आन्सरचे 3 टाईपचे प्रॉब्लेम, म्हणजे हा वर्ड वापरून आणि हे वर्ड वापरून, असे एकाचे 3, असे 4 केसचे 3 4 तरी 12 प्रॉब्लेम एका टाईपचे मी इथून तयार करू शकतो. तर आता मी एक टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडून दाखवलाय. तुम्ही याच्यावरून 12 टाईपचे प्रॉब्लेम स्वतः सोडून बघू शकता. 12 टाईपचे प्रॉब्लेम स्वतः लिहा, प्रत्येक प्रॉब्लेम सेपरेट लिहा खाली, आणि प्रत्येक 12 प्रॉब्लेम तुम्ही यातून सोडवू शकता. तर अशा पद्धतीनं हा पहिल्या टाईपचा प्रॉब्लेम होता. आता नेक्स्ट सेकंड टाईपचा प्रॉब्लेम बघू. तर आता दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम हा सेकंड प्रॉब्लेम मी घेतलेला आहे डिस्कशनसाठी. फाइंड द कंपोनंट्स ऑफ फोर्स 200 न्यूटन पासिंग थ्रू द पॉइंट्स 0, 3 अँड 2, 3. सिंपल प्रॉब्लेम आहे, कसा सोडवायचा बघा. तर पहिल्यांदा गिवन लिहूया आपण. गिवन काय दिले, गिवन फोर्स किती दिलाय आपल्याला 200 न्यूटन. फोर्स एफ दिलेला आहे 200 न्यूटन, आणि 2 पॉईंट दिलेत 0,3 अँड 2,3, आणि डिरेक्शन कुठं आहे ते काय आपल्याला दिलेलं नाही. ओके, तर फाइंड काय करायचे आहे, 2 कंपोनंट्स टू फाइंड एफ एक्स अँड एफ वाय. हे 2 कंपोनंट फाइंड करायचे, टू फाइंड एफ एक्स आणि एफ वाय. त्यानंतर फॉर्म्युले आपल्याला माहित आहेत, एफ एक्सचा फॉर्म्युला आणि एफ वायचा फॉर्म्युला. तर म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स असतील तर एफ एक्स काय एफ कॉस थिटा, आणि एफ वाय काय असतं एफ साइन थिटा. एफ एक्स एफ कॉस थिटा, एफ वाय एफ साइन थिटा. ओके, आता सोल्युशन बघा, स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं सोल्युशन. तर पहिल्यांदा काय करायचं, डायग्रॅम काढून घ्यायची, कोऑर्डिनेट सिस्टीम. आता हा एक्स ॲक्सिस आहे, हा आहे वाय ॲक्सिस. आता इकडे काय असणार आहेत पॉझिटिव्ह व्हॅल्यू, म्हणजे हे 0 तर हे 1, 2, 3, 4, 5. इकडे पण काय असणार आहेत पॉझिटिव्ह व्हॅल्यू,
1 2 3 4. इकडे काय असणार आहेत निगेटिव्ह -1 -2 -3. इकडे खाली निगेटिव्ह -1 -2 -3. आता आपले पॉइंट कोणते आहेत 0 3 आणि 2 3 या दोन पॉइंट मधून पास झाला आपला फोर्स. मग 0 3 पॉइंट टाकून घ्यायचा पहिला. म्हणजे एक्स कॉर्डिनेट आहे 0 आणि वाय आहे 3. हा झाला पहिला पॉइंट 0, 3 पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट कोणता आहे 2, 3 म्हणजे एक्स कॉर्डिनेट आहे 2 आणि वाय आहे 3 म्हणजे पॉइंट असणार आहे इथं. तर यातून गेलेला फोर्स बरोबर. मग तो इकडे जातोय का इकडे येतोय ते आपल्याला दिलेलं नाही, पण त्या दोन पॉइंट मधून पास झालेला फोर्स त्याचे आपल्याला दोन कंपोनंट तयार करायचे. मग आता हे खालचं सगळं आहे. आता हे एवढं सगळं काढलं फोर्स आपल्याला मिळाला की हे खालचं सगळं विसरून जावं. खालचं विसरून जा. आता हा एक्स ॲक्सिस माना तुम्ही, हाच आपला एक्स ॲक्सिस आणि व्हर्टिकल वाय ॲक्सिस. अँगल किती आहे फोर्स किती आहे 200 न्यूटन. 200 न्यूटन फोर्स त्या पॉईंटमधून पास झाला. आता अँगल हा जर एक्स ॲक्सिस असेल तर फोर्सचा अँगल काय आहे थिटा 0 डिग्री. फोर्सचा अँगल काय झाला 0 डिग्री. 0 डिग्री अँगल असेल तर कंपोनंट कसे काढणार एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा. म्हणजेच 200 इंटू कॉस थिटा किती आहे 0 डिग्री. 0 डिग्री म्हणजे आन्सर तुमचं काय येईल एफ एक्स इज इक्वल टू 200 न्यूटन. हे जो मी कॅल्शियममध्ये टाकलं तर 200 न्यूटन येईल. ओके. तसंच एफ वाय कसं काढणार एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा. एफ आहे 200 साइन थिटा आहे 0 डिग्री. हे काय येईल एफ वाय इज इक्वल टू 0 येईल. ओके. आता डिरेक्शन समजा मी इकडे घेतली, याच पॉईंटमधून फोर्स जातोय पण डिरेक्शन इकडं आहे. डिरेक्शन अशी घेतली इकडं 200 न्यूटन. आता थिटा काय झाला थिटा इथून मोजावा लागतो आपल्याला, तर थिटा काय झाला 180 डिग्री. आता याच्या व्हॅल्यू वेगळ्या येतील. यातून एफ एक्स काय येणार एफ कॉस थिटा म्हणजे 200 कॉस 180 डिग्री. आता कॉस 180 असतं -1 म्हणजे 200 इंटू -1 -200 न्यूटन. तुमच्या कॅल्शियममध्ये टाकून बघा -200 न्यूटन आन्सर येईल. ओके. तसंच एफ वाय इज इक्वल टू काय एफ साइन थिटा. आता एफ किती आहे 200 साइन आहे 0 डिग्री 180 डिग्री. साइन 180 असतं 0 म्हणजे एफ वाय काय येणार 0 न्यूटन. तर अशा पद्धतीनं ह्या केसमध्ये आपण करू शकतो. असा कोणताही पॉईंट तुम्हाला दिला असेल ते पॉईंट मार्क करायचे ग्राफवर, फोर्स काढायचा आणि त्या फॉर्म्युले वापरायचे. थिटा किती आहे बघायचा, हा टोटल थिटा घ्यायचा पॉझिटिव्ह ॲक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये टोटल थिटा घ्यायचा आणि तो फॉर्म्युल्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यानुसार आन्सर काढायचे. या टाईपचे सुद्धा भरपूर प्रॉब्लेम इनफायनाईट प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. कोणतेही पॉईंट तुम्ही घेऊ शकता, त्या पॉईंटमधून फोर्स घालवायचा, थिटा अँगल किती होतोय बघायचा, त्यानुसार सोडवायचं. सिंपल. ओके. सिंपल प्रॉब्लेम आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. तर तिसरा प्रॉब्लेम असा सिंपल आपल्याला दिलेला आहे. तिसरा प्रॉब्लेम रिझॉल्व फोर्स ऑफ 50 न्यूटन ऍक्टिंग नॉर्थ ईस्ट अवे फ्रॉम द पॉइंट. बघा आता कंपोनंट कसे तयार करायचे. गिवन पहिल्यांदा लिहूया. तर गिवन काय दिलंय रिझॉल्व फोर्स ऑफ 50 न्यूटन. फोर्स दिलाय 50 न्यूटन आणि ऍक्ट कुठं होतोय ऍक्टिंग नॉर्थ ईस्ट आणि अवे फ्रॉम द पॉइंट म्हणजे पुल टाईपचा फोर्स आहे आणि कुठं होतोय नॉर्थ ईस्टला ऍक्ट होतोय आणि फोर्स कुठल्या टाईपचा आहे पुल टाईपचा फोर्स आहे. कारण अवे फ्रॉम द पॉइंट म्हणजे टुवर्ड्स पॉइंट असेल तर पुश टाईप, अवे फ्रॉम द पॉइंट असेल तर पुल टाईप. ओके. फाइंड काय करायचंय रिझॉल्व करायचे फोर्स म्हणजे कंपोनंट काढायचे आहेत. टू फाइंड एफ एक्स आणि एफ वाय दोन कंपोनंट काढायचे आहेत आपल्याला एफ एक्स कॉमा एफ वाय. फॉर्म्युले आपल्याला माहित आहेत. एफ एक्स एफ वायचे फॉर्म्युले जरी माहीत असले तरी प्रत्येक प्रॉब्लेम सोडवताना ते लिहायचे म्हणजे लक्षात राहतं. आणि फॉर्म्युले माहीत असेल तर पुढं प्रॉब्लेम सोडवायला काही अडचण जात नाही. एफ एक्स इज इक्वल टू
एफ कॉस थिटा आणि एफ वाय असतं एफ साईन थिटा. एफ साईन थिटा. ओके. आता नेक्स्ट बघा सोल्युशन, स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं ते सोल्युशन. पहिल्यांदा कॉर्डिनेट सिस्टीम काढून घ्या. डायग्रॅम पहिल्यांदा मी काढतो. तर हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. ओके. पण आपल्याला काय म्हणले इथं डिरेक्शन दिले, डिरेक्शन नॉर्थ ईस्ट. आता असं जर दिलं असेल नॉर्थ डॅश ईस्ट, तर नॉर्थ कुठं आहे? नॉर्थ इथं असते. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. नॉर्थ ईस्ट असं दिलं, नॉर्थ ईस्ट डॅश आहे मध्ये, तर काय करायचं? बरोबर दोन्हीच्या मध्ये फोर्स असतो. म्हणजे हा टोटल 90 डिग्री अँगल आहे, तर दोन्हीच्या मध्ये म्हणजे 45 डिग्री, 45 डिग्रीवर फोर्स असतो बरोबर मध्ये. एफ हा अँगल किती? 45 डिग्री बरोबर मध्ये फोर्स असतो. असं जर दिलं असेल तर. आणि फोर्स कसा आहे? अवे फ्रॉम द पॉइंट, अवे फ्रॉम द पॉइंट म्हणजे पुल टाईप फोर्स. सिंपल. आता सिंपल झालं ना. थिटा 45 डिग्री काढू शकता आता आन्सर. एफ एक्स काय? एफ एक्स हा एक्स कंपोनंट एफ एक्स असणार आहे आणि हा काय असणार आहे? वाय कंपोनंट एफ वाय. एफ एक्स काय असतं? एफ कॉस थिटा. एफ किती दिले? 50 न्यूटन. 50 न्यूटन दिले एफ, म्हणजे एफ 50. कॉस थिटा किती आहे? 45 डिग्री. थिटा आहे 45 डिग्री. 45 टाकलं. आन्सर किती? कॅल्शियममध्ये जर हे तुम्ही टाकलं 50 कॉस 45 असं जर टाकलं तर आन्सर येते 35.35 न्यूटन. साइन आपोआप येते. पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक्स कंपोनंट प्लस वाय प्लस, साइन आपोआप येते. साइनची काळजी करायची गरज नाही. थिटा फक्त व्यवस्थित घ्यायचा. थिटा कुठून घ्यायचा? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. कुठंही फोर्स येऊ द्या तुमचा, थिटा फक्त व्यवस्थित घेतला काही अडचण येत नाही. ओके. आता सेकंड बघा. एफ वाय, एफ साइन थिटा. एफ किती आहे? 50 साइन जी 45 डिग्री. ओके. हे पण किती येते? 35.35 न्यूटन. एफ वाय परत पॉझिटिव्ह. सिंपल प्रॉब्लेम झाला सोडून. ओके. आता यामधून अजून किती टाईपचे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात बघा. अजून कसे प्रॉब्लेम तयार होतात आता मी हे पुसतो. आता प्रॉब्लेम मध्ये असं पण देऊ शकतात, रिझॉल्व ए फोर्स ऑफ 50 न्यूटन ऍक्टिंग ईस्ट साऊथ, ईस्ट साऊथ अवे फ्रॉम द पॉइंट. म्हणजे फोर्स कुठं असणार? इथं. हा अँगल किती असणार? 45 डिग्री. पण थिटा आपल्याला कुठून घ्यायचा आहे? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये. तो पूर्ण थिटा आपल्याला घ्यायला लागला. बरोबर. हे 45 हे माहीत झालं आपल्याला, कारण इथं डॅश आहे दोघांच्या मध्ये, ईस्ट आणि साऊथ यांच्यामध्ये डॅश आहे. ओके. पण थिटा काय घ्यायचा? हा टोटल, म्हणजे हा 270 प्लस 45 हा तुम्हाला थिटा घ्यायला. म्हणजे 300 किती? 15 बघा किती येते इथे? 270 प्लस 45 315. हा अँगल तुम्हाला टोटल थिटा जर घेतला तर तुमचे आन्सर बरोबर येणार. बरोबर. एक्सला पॉझिटिव्ह साईन येईल, वायला निगेटिव्ह साईन आपोआप येईल. ओके. तर ही एक कंडिशन झाली. अजून समजा असं एक्झाम्पल दिलं, रिझॉल्व फोर्स ऑफ 50 न्यूटन ऍक्टिंग नॉर्थ वेस्ट अवे फ्रॉम द पॉइंट. नॉर्थ वेस्ट दोघांच्या मध्ये फोर्स. हा किती अँगल? 45 डिग्री. हा पण 45 डिग्री. पण आपल्याला अँगल कुठला पाहिजे? हा एक्स ॲक्सिस पासून टोटल अँगल तो किती असणार? 90 प्लस 45 135 डिग्री असणार. तो थिटा घ्यायचा. एफ एक्स आणि एफ वायच्या व्हॅल्यू या फॉर्म्युलेमध्ये टाकून काढायचे. थिटा 135 डिग्री असं दिलं. ऍक्टिंग वेस्ट साऊथ अवे फ्रॉम द पॉइंट. वेस्ट साऊथ दोघांच्या मध्ये. हा आहे 45 डिग्री. पण अँगल कुठला पाहिजे? हा टोटल. टोटल किती असणार? हे इथपर्यंत 180 प्लस पुढं 45. 180 प्लस 45 किती? 225 डिग्री. थिटा 225 डिग्री. टाका व्हॅल्यू, आन्सर निघतं. असं एकाचेच किती झाले? 4 प्रॉब्लेम तयार झाले. अजून 4 प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. अजून 4 बघा कसे. अजून 4 याच टाईपचे.
रिझॉल्व ए फोर्स ऑफ 50 न्यूटन ऍक्टिंग नॉर्थ ईस्ट टुवर्ड्स द पॉइंट. टुवर्ड्स द पॉइंट, नॉर्थ ईस्ट. आता न्यूज नॉर्थ ईस्ट म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये टुवर्ड्स द पॉइंट 200 न्यूटन म्हणजे हा किती 45 डिग्री. पण आपल्याला माहित आहे पुश टाईप फोर्स असेल तर आपण काय करतो इकडं ट्रान्सफर, त्यामुळे हा अँगल काय असणार 45 डिग्री. पण आपल्याला अँगल कुठला पाहिजे, टोटल अँगल मेजर करा. 180 प्लस 45 225 डिग्री. तो थिटा घ्या, व्हॅल्यू तुमच्या बरोबर येतील साइन सकट. निगेटिव्ह आन्सर येतील दोन्हीचे. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे. ओके. अजून परत याच्यासारख्याच केस नॉर्थ ईस्ट मध्ये, परत नॉर्थ वेस्ट मध्ये असेल इकडे ट्रान्सफर करणार, टोटल अँगल घेणार एवढा. हा इथून इथपर्यंतचा अँगल टोटल घ्यायचा, टाकायचा आहे फॉर्म्युल्यामध्ये, आन्सर येते. अजून काय म्हटलं मी, वेस्ट साऊथ तर इकडं फोर्स असा पुश टाईप तो इकडे घ्यायला लागणार, हा 45 डिग्री अँगल घ्यायला लागेल टोटल अँगल. अजून मी ईस्ट साऊथ असं म्हणलं, ईस्ट साऊथ म्हणजे इकडं, म्हणजे तो फोर्स इकडं जाणार तर हा फोर्स हा थिटा घ्यायला लागेल. तर अशा पद्धतीनं एका प्रॉब्लेमचे किती प्रॉब्लेम तयार केले मी, 8 प्रॉब्लेम तयार केले. पहिले 12 लक्षात ठेवा. परत पॉइंट्स मधून जाणारा फोर्स त्याचे तुम्ही कितीही करू शकता. याचे परत 8 लक्षात ठेवा, तुमचे तुम्ही सोडवू शकता. एक मी सोडून दाखवलं, तुमचे तुम्ही सोडवू शकता. ओके. तर हा एक टाईपचा प्रॉब्लेम होता. आता अजून एक टाईपचा प्रॉब्लेम आहे, कोणताही अँगल दिला असेल तर प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते आता आपण बघणार. तर हा चौथ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. आता घेताना मी हा क्रिटिकल टाईपचा घेतलेला आहे, थोडासा अवघड घेतलेला. तर याच टाईप मधले सोपे प्रॉब्लेम भरपूर तयार होऊ शकतात. तर रिझॉल्व ए फोर्स ऑफ 50 किलो न्यूटन इन्क्लाइन ॲट 150 डिग्री विथ एक्स ॲक्सिस ऍक्टिंग टुवर्ड्स द पॉइंट. मी टुवर्ड्स द पॉइंटचा घेतलाय डायरेक्ट. असे अवे फ्रॉम द पॉइंट सुद्धा असू शकतात. अवे फ्रॉम द पॉइंट असेल तर एक्स ॲक्सिसला 150 डिग्री अवे फ्रॉम द पॉइंट. आता इथं कसं आहे, एक्स ॲक्सिसला 150 डिग्री टुवर्ड्स द पॉइंट, ती केस मी घेतलेली आहे. ओके. आता पहिल्यांदा गिवन वगैरे लिहू, मग प्रॉब्लेम्स कोणते तयार होऊ शकतात ते डिस्कस करू. गिवन किती आहे, फोर्स आहे 50 किलो न्यूटन आणि अँगल दिला आहे थिटा 150 डिग्री आणि कसला पुश टाईपचा फोर्स आहे. फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड एफ एक्स आणि एफ वाय. एफ एक्स काढायचा आहे, एफ वाय काढायचं. फॉर्म्युले आपल्याला माहीत आहेत. टू म्युच्युअली परपेंडिक्युलर जर कंपोनंट पाहिजे असतील तर एफ एक्स असतं एफ कॉस थिटा आणि एफ वाय घेतो आपण एफ साइन थिटा. ओके. आता सोल्युशन बघा स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप म्हणजे काय, 2 स्टेप आहे, 3 स्टेप, एक डायग्राम आणि परत 2 फॉर्म्युला वापरून 2 स्टेप. ओके. तर पहिल्यांदा मी असा ॲक्सिस काढला, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, आणि काय म्हटले आपल्याला आता 50 किलो न्यूटन फोर्स आहे इनक्लाइन ॲट 150 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस त्याला 150 डिग्री म्हणजे 90 आणि प्लस पुढं 60 म्हणजे ते इथं येणार, आणि टुवर्ड्स काय, टुवर्ड द पॉइंट म्हणजे 50 किलो न्यूटन फोर्स आपला इथं असा आहे. हे किती आहे 150 डिग्री. एक्स ॲक्सिसला 150 डिग्रीला 50 किलो न्यूटन फोर्स आहे टुवर्ड द पॉइंट. ओके. असा फोर्स आपण काढला. तर टुवर्ड द पॉइंट आहे, तर हा फोर्स हा अँगल किती राहिला, 150, टोटल किती असतो 180, 150 प्लस हा किती राहिला मग 30 डिग्री म्हणजे झाले टोटल 180. मग हा फोर्स आपण पुश टाईपचा फोर्स असेल तर आपल्याला काय करायला लागतो, ट्रान्सफर करावा लागतो असा. मग 50 किलो न्यूटन गेला चौथ्या क्वाड्रंटमध्ये. मग हा 30 डिग्री आहे तर त्याच्या समोरचा अँगल पण काय असणार 30 डिग्री, 30 डिग्री. ओके. मग हा अँगल किती झाला 60 डिग्री. 90 मधून हे 30 गेलं, राहिलं किती इथं 60 डिग्री. आपल्याला अँगल कुठून पाहिजे, आपल्याला थिटा अँगल कुठून पाहिजे, एक्स पासून अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये हा टोटल अँगल, फोर्सनं केलेला हा टोटल अँगल तो आपल्याला पाहिजे. मग किती होणार तो, इथपर्यंत 270 प्लस हा पुढं 60, 270 आणि 60
330 डिग्री. थिटा किती झाला? 330 डिग्री. आणि तुम्हाला जर साइन कन्व्हेन्शन माहीत असतील, चौथ्या क्वाड्रंटमध्ये एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, वायची निगेटिव्ह, तर तुम्ही डायरेक्ट एवढाच थिटा घ्या 30 डिग्री आणि साइन द्या, क्वाड्रंट प्रमाणे साइन द्या, म्हणजे प्लस मायनस क्वाड्रंट प्रमाणे साइन द्या, थिटा 30 डिग्री घ्या, तुमचे आन्सर बरोबर येते. पण तुम्हाला साइन कन्व्हेन्शन माहीत नाही तर तुम्ही काय करणार? थिटा हा टोटल घ्यायचा. म्हणजे आता मेथड फॉलो करताना, प्रॉब्लेम सोडवताना कोणती एकच मेथड फॉलो करा. थिटा तुम्ही इथून अँटी क्लॉकवाईज टोटल घेताय ना सगळीकडं, तीच मेथड सगळीकडे फॉलो करा. ओके, तर मी तीच मेथड इथं फॉलो करतो. टोटल थिटा घेणार मी, 330 डिग्री झाला तो घेऊन मी आन्सर काढणार. ओके, आता टाका व्हॅल्यू. फक्त थिटा माहीत झालं काय अवघड नाही ना. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा. एफ 50 किलो न्यूटन आहे, कॉस आहे 330 डिग्री, थिटा 330 डिग्री आहे, कॉस 330. तर एफ एक्सची व्हॅल्यू किती येते? एफ एक्स इज इक्वल टू 43.30 न्यूटन. 43.30 न्यूटन, किलो न्यूटन. 50 किलो न्यूटन आहे त्यामुळं किलो न्यूटन. ओके, तसंच एफ वाय काय येणार आहे? एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थिटा. एफ आहे 50 किलो न्यूटन, साइन 330. तर एफ वायची व्हॅल्यू काय येईल? एफ वायची, तर हे एफ 50 साइन 330 हे तुम्ही कॅल्सीमध्ये डायरेक्ट टाकलं तर आन्सर काय येते? -25 न्यूटन. आपोआप साइन आलं निगेटिव्ह, म्हणजे लक्षात साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायची गरज नाही, आपोआप निगेटिव्ह साइन आन्सरला तुमच्या येतं. निगेटिव्ह पाहिजे ना, वाय कंपोनंट निगेटिव्ह पाहिजे, आपोआप निगेटिव्ह साइन येतं. ओके, इथं जर तुम्ही 30 डिग्री घेतलं तरी हेच आन्सर येणार. 30 डिग्री घेतलं तर आन्सर हेच येणार, फक्त पॉझिटिव्ह येईल, पण तुम्हाला ते साइन कन्व्हेन्शननुसार इथं निगेटिव्ह लिहायला लागेल. ओके, त्यापेक्षा हे टोटल जर अँगल घेतला तर चुकण्याची शक्यता कमी असते. ओके, अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. तर असे कितीतरी प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. आता असं म्हटलं मी, रिझॉल्व फोर्स ऑफ 50 किलो न्यूटन इनक्लाइन ॲट 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट. कुठे येईल फोर्स? 60 डिग्री विथ एक्स ॲक्सिस आणि ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट, इथं येईल फोर्स. अँगल 60 डिग्री घ्या, सोडवा. रिझॉल्व फोर्स ऑफ 50 किलो न्यूटन इनक्लाइन ॲट 80 डिग्री विथ एक्स ॲक्सिस ॲक्टिंग टुवर्ड्स द पॉईंट. 80 डिग्री इथं येणार, टुवर्ड्स द पॉईंट, तो खाली घ्यायला लागेल. काढा टोटल थिटा, सोडा. असे कोणताही अँगल, इनफायनाईट प्रॉब्लेम आपण या टाईपचे तयार करू शकतो. कोणताही अँगल घ्या, पुल घ्या, पुश घ्या, तेवढ्या टाईपचे एक्झाम्पल तयार होऊ शकतात. ओके, कोणताही अँगल घेतला, पुल टाईपने एक, पुश टाईपने एकदा, असं दोन्ही टाईपनं सोडवू शकतो आपण. असे कितीही अँगल घेऊ शकतो आपण आणि सोडवू शकतो. कितीही फोर्स घेऊ शकतो. इथं 50 किलो न्यूटन फक्त एक्झाम्पल घेतले, कोणताही फोर्स घ्या, सोडवू शकता तुम्ही. असे इनफायनाईट प्रॉब्लेम तुम्ही तयार करू शकता, स्वतः सोडवू शकता. तर अशा टाईपचं आपण रिझॉल्युशन ऑफ फोर्स, म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट्स कसे तयार करायचे, तर त्यासाठी एवढ्या टाईपचे आपण एक्झाम्पल डिस्कस केले. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल अजून मला डिस्कस करायचे आहे, ते नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स जर काढायचे असतील तर ते कसे काढायचे, तर ते आता बघूया. तर माय डिअर स्टुडंट्स, 5वा प्रॉब्लेम मी अशा टाईपचा घेतलेला आहे. तर हा प्रॉब्लेम मी कशासाठी घेतलाय? नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट्स जर, म्हणजे नॉन परपेंडिक्युलर म्हणजे काय? 90 डिग्री अँगल मला गरज नाही, दोघांच्या मध्ये असा कोणताही अँगल चालेल. असे जर प्रॉब्लेम मला सोडवायचे असतील, असे जर कंपोनंट मला फोर्सचे काढायचे असतील तर कसे काढायचे, त्यासाठी मी हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. याचे सुद्धा इनफायनाईट प्रॉब्लेम आपण तयार करू शकतो. ओके, ए फोर्स ऑफ 100 न्यूटन is acting on a body. Find its components such that one component has an angle of 45 degree and the other has an angle of 30 degree with the force 100 Newton. अँगल दिलेले आहेत, त्या अँगलमध्ये मला कंपोनंट फाइंड करायचे. कसे ते बघा. ओके, स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा गिवन लिहा. गिवन काय काय दिले? फोर्स दिलाय आणि अँगल दिलेत. फोर्स काय दिलाय? F 100 न्यूटन आणि अँगल अल्फा काय दिलाय? 45 डिग्री आणि दुसरा अँगल बीटा
30 डिग्री. 30 डिग्री. ओके. तुमच्या मनानं तुम्ही अँगल घ्या, काही घ्या, थिटा घ्या, गॅमा घ्या, तुमची नोटेशन तुम्ही वापरू शकता. मी ही स्टँडर्ड नोटेशन माझी मी ठरवले, माझी मी वापरतो. ओके. आता टू फाइंड काय करायचं आहे मला? टू फाइंड मला काय फाइंड करायचे आहे? दोन कंपोनंट्स, पण हे परपेंडिक्युलर नाहीत म्युच्युअली. मग त्याला मी काय म्हणतो? F1 आणि F2 असे दोन कंपोनंट काढायचे. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, साइन रूल. कोणता फॉर्म्युला यूज करतात? नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट जर काढायचे असतील तर साइन रूल आपण वापरतो, साइन रूल. आणि साइन रूल काय सांगतो? F1 डिवायडेड बाय साइन बीटा इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन अल्फा इज इक्वल टू F डिवायडेड बाय साइन अल्फा प्लस बीटा. असा आपण फॉर्म्युला मांडलेला. तर त्या पद्धतीनं आता आपण डायग्राम काढू. सोल्युशन बघा, स्टेप बाय स्टेप. आता पहिल्यांदा डायग्राम काढतो मी. फोर्स F काढतो असा. फोर्स F तो किती आहे? 100 न्यूटन. 100 न्यूटन फोर्स आहे. आणि एक कंपोनंट आहे 45 डिग्रीवर. 45 डिग्रीवर एक कंपोनंट, त्याला मी F1 म्हणतो. आणि दुसरा कंपोनंट आहे 30 डिग्रीवर. 30 डिग्रीवर आहे दुसरा कंपोनंट, त्याला मी F2 असं म्हणतो. ते F1 आणि F2 मला काढायचे. ओके. तर हा अँगल काय म्हणतो मी याला? अल्फा. आणि हा अँगल काय? बीटा. ओके. अल्फा बीटा तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. डायरेक्ट साइन रूल कसा घ्यायचा ते पण मी सांगतो. ओके. तर डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचे आता. यातलं F माहीत आहे आपल्याला, अल्फा बीटा माहीत आहे, त्यामुळे हे नोंद झालं. मग हे एक एक घ्यायचं आणि F1 F2 काढायचं. पहिल्यांदा हे घेऊया, F1 आणि F मधलं रिलेशन. ओके. तर पहिल्यांदा F1 डिवायडेड बाय साइन. F1 डिवायडेड बाय साइन काय घेणार आता? हा साइन रूल कसा घ्यायचा बघा. F1 डिवायडेड बाय राहिलेल्या दोन फोर्सने केलेल्या साइन अँगल. 100 आणि F2 ने केलेला अँगल काय? 30 डिग्री. त्याचं साइन घ्या, साइन 30 इज इक्वल टू F किती आहे? 100. 100 डिवायडेड बाय, आता 100 सोडून राहिलेल्या दोन फोर्सनी केलेला अँगल म्हणजे F1 आणि F2 मधला अँगल किती आहे? 30 प्लस 45 75. 30 प्लस 45 किती येणार? 75 डिग्री. साइन 75. F1 काय येणार मग? F1 इज इक्वल टू 100. हे साइन 30 तिकडे जाईल, मल्टिप्लाय होईल. साइन 30 डिग्री डिवायडेड बाय साइन 75 डिग्री. हे कॅल्सीमध्ये टाका, तुमच्या कॅल्सीमध्ये टाका पूर्ण. त्या आन्सर काय येते? F1 इज इक्वल टू येते 51.76 न्यूटन. कॅल्सीमध्ये जर तुम्ही टाकलं तर असं आन्सर येते. ओके. तसंच F2 काढायला आता मी हे रिलेशन घेतो. F2 म्हणजे साइन रूल इथं कसा घ्यायचा आता F2 काढायचा आहे मला. F2 सोडून द्यायचा आणि राहिलेल्या दोन फोर्स मधला अँगल 45 डिग्री, साइन 45 डिवायडेड बाय साइन 45 इज इक्वल टू परत हे 100. हे आहे तेच आहे ना, 100 डिवायडेड बाय साइन 75. मग F2 काय येणार? हे साइन 45 तिकडे मल्टिप्लाय होईल. 100 साइन 45 डिवायडेड बाय साइन 75. हे कॅल्सीमध्ये टाका, कॅल्सीमध्ये टाका, तर त्याचा आन्सर येते 73.20 न्यूटन. 73.20 न्यूटन. अशा पद्धतीचं आन्सर आहे. झालं, दोन कंपोनंट तयार झाले, F1 आणि F2. तर अशा पद्धतीनं तुम्ही नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट सुद्धा कोणत्याही फोर्सचे तुम्ही काढू शकता. याची सुद्धा इनफायनाईट प्रॉब्लेम तुम्ही तयार करू शकता. अँगल चेंज करा, फोर्स चेंज करा, कितीही प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. ओके. अशा पद्धतीनं रिझॉल्युशन ऑफ फोर्स एका मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी संपूर्ण थेअरी, सगळ्या केस डिस्कस केल्या आणि त्या केसवर डिपेंड असलेली इनफायनाईट एक्झाम्पल्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. आय होप तुम्हाला सगळे न्यूमरिकल्स समजले असतील. मी सांगितलेली इनफायनाईट न्यूमरिकल्स तुम्ही स्वतः तयार करून, स्वतः सोडवून प्रॅक्टिस करू शकता. आय होप तुम्ही हे कराल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मेकॅनिकलच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.